नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात राजेश जगताप लिखित आडूसा ही कादंबरी. श्रोते हो, या कादंबरीच्या निमित्तानं आपण जी स्पर्धा आयोजित केली आहे आपल्या चॅनलच्या श्रोत्यांसाठी, तिची आठवण करून देतो. श्रोते हो, आडूसा या कादंबरीत राजेश जगताप सरांच्या आगामी 2 कादंबऱ्यांची नावं दडलेली आहेत. आडूसा ही संपूर्ण कादंबरी लक्षपूर्वक ऐका. ही 2 नावं आम्हाला व्हॉट्सअप करून कळवा. व्हॉट्सअप करताना तुमचा मोबाईल नंबर, तुमचं नाव, तुमचा ईमेल ID लिहायला अजिबात विसरू नका. पहिल्या 5 विजेत्यांना आडूसा या कादंबरीची एक प्रत राजेश जगताप सरांतर्फे मोफत मिळणार आहे. चला श्रोते हो, आज सुरू करूयात राजेश जगताप लिखित आडूसा या कादंबरीचा भाग पहिला. आज दुपारपासून उन्हाचा उकाडा जरा जास्तच जाणवत होता. बाजाराच्या वाटेनं जाणाऱ्या माणसांच्या झुंडीप्रमाणे ढग अलगदपणे येत होते. तसेच तरातरा पुढे जात होते. अरे इड बिजारा थांबा की. पाण्याच्या पाखाली या गावाच्या हिरी बारवात आणि तळ्यात रित्या करा. इडबी देवानं आखून दिलेलं जन्मा मरणाचं वज पाठीव घेऊन काही किडे मुंग्यांची चित्र जितेत. त्यांना बी जीव जगवण्यापायी पाणी लागते. दाराच्या उंबऱ्यावर बसून पारू एकटीच बोलत होती. इतक्यात अंगणात एक चिमणी उतरली. इकडे तिकडे भिरभिरत्या नजरेनं काहीतरी शोधू लागली. पारू एकटक तिच्या हालचाली पाहत होती. चिवचिव करत चिमणी उड्या मारत होती. पाणी पिण्यासाठी पारू घरात गेली, बाहेर आली. चिमणी नव्हती. पारूच्या मनात कसनुसं झालं. इतक्यात तीच चिमणी तिच्या ओट्यावर उतरली. यावेळी तिच्या जोडीला चिमणाही होता. त्याच्या चोचीत गवताची नाजूक काडी होती. चिमणी चिवचिव म्हणाली. चिमण्यानं चोचीतली काडी खाली टाकली. तोही चिवचिव म्हणाला. जागच्या जागी 2-3 उड्या मारल्या. चोचीत काडी धरून भुर्रकन उडाला. तीही उडाली. दोघेही वळचणीच्या आडूशाला बसले. चिमणीनं पुन्हा भुर्र करत एक भरारी घेतली. तो मात्र चोचीतली काडी सांभाळत तिथेच बसलेला होता. कदाचित तिची वाट पाहत असावा. ती परतली. चिवचिव करत त्याच्या शेजारी बसली. त्यानं चोचीतली काडी वळचणीच्या लाकडाखाली ठेवली. मग पुन्हा पंख पसरून पसार झाला. चोचीत 2 काड्या घेऊन आला. अगोदरच्या काडी शेजारी 2ही काड्या व्यवस्थित जुळवल्या. तो पंख फडफडवीत चिवचिव म्हणाला. चिवचिव करत तिनीही प्रतिसाद दिला. मग ती मान वळवून त्याच्याकडे पाहायला लागली. नजरेत प्रीतीचं आर्जव एकवटलेलं होतं. तो तिच्या पाठीवर बसला. तिची शेपटी उंचावली. त्याची तिथेच खाली आली. एक मोहक हालचाल करत त्यांनी आपली शेपटी दाबली आणि तिच्या पाठीवरनं खाली उतरला. तिने पंखाची फडफड करून अवघडलेलं अंग मोकळं केलं. एक भुर्र आवाज कानावर पडला. दोघेही उठून नजरे आड झाले. क्षणभराचा तो प्रसंग पाहून पारूच्या काळजाची धडधड वाढली. सर्वांगावर रोमांच फुललं. नकळत तिचा हात पोटावरनं फिरला. ओठ कोरडे झाले. डोळ्यातले अगतिकाश्रू गालावर ओघळले. तिच्या लग्नाला 3 वर्ष झाली होती. पहिल्या वर्षी अशाच उत्स्फूर्त प्रणयाच्या रात्री अंगावर पांघरून ती धनाजीच्या कुशीत विसावलेली होती. त्याच्या हाताचं मोरपीस अंगावरनं हळूवार फिरायचं तेव्हा ती आवेगानं त्याला मिठी मारायची. चोचीत चोच घालून अमृताच्या अवीट गोडीची देवाणघेवाण व्हायची.
छातीवरल्या मदनाचा भार अधिकच जड व्हायचा. चढत्या श्वासाच्या वावटळी अंगावरली वस्त्र दूर भिरकावून द्यायच्या. झिम्मा घालत झिंगलेली रात्र संपूच नये असं वाटायचं. पण ती संपायची. धनाजीची मिठी सुटायची. डोळ्यावर रेंगाळणारी झोप घेऊन पारूही उठायची. उगवतीला सोनेरी गुलाल उधळायच्या आत आंघोळ उरकून ओले त्या अंगानं सडा टाकायची. तुळशीला पाणी घालून हळदी कुंकू वाहायची. देव्हाऱ्यातल्या देवांना भक्तिभावानं हात जोडायची. कपाळावर लावलेलं ठसठशीत कुंकू अभिमानानं मिरवीत चुली शेजारी बसायची. दोन्ही हातातील काकणांच्या तालावर गोल गरगरीत भाकरी थापायची. फेसाळलेल्या पांढऱ्या शुभ्र गोरसाचा काठोकाठ भरलेला तांब्या धनाजीच्या हाती देताना मधाळ हसायची. तो घायाळ व्हायचा. दुधाचा तांब्या बाजूला ठेवून तिच्या हाताशी झटापट करू लागायचा. तो सोडवून घेताना तिची पुरेवाट व्हायची. न्याहारीची शिदोरी त्याच्या हाती देऊन मळ्याची वाट दाखवताना डोळ्यात जीव आणून निरोप द्यायची. आणि मग मनात एक नाजूक हुरहुर घेऊन पुन्हा त्या रात्रीची वाट पाहायची. अशा हुरहुरणाऱ्या कित्येक चांदरात्री आल्या आणि गेल्या. त्यांनी चैत्र पालवीची कोवळीक पाहिली. रोमरोमात धगधगणारा वैशाख वणवा पाहिला. ज्येष्ठाचे कुंद उसासे पाहिले आणि श्रावणातल्या अल्हड अवखळसरी अंगावर घेत धरतीच्या कुशीत जन्माला आलेले कोवळे तृणांकुरही पाहिले. ऊन पावसाच्या खेळात क्षितिजाला कवेत घेणारी सप्तरंगी कमानही पाहिली. लग्नानंतरचं पहिलं वरीस खळखळणाऱ्या ओढ्यासारखं दोन्ही काठावर हिरवाई मिरवत गेलं. अमराईत फुललेला मोहोर तिने लांबूनच पाहिला. तिचे हात तिथपर्यंत पोहोचलेच नव्हते. दुसऱ्या वर्षीही आंबट चिंबट बोरं, गाभुळलेल्या चिंचा आणि हिरव्या कंच कैऱ्या दात आंबेपर्यंत कडा कडा चावून खाल्ल्या. पण तरीही पारूचं मन आणि कूस तशीच तहानलेलीच राहिली. पाडाचा आंबा आसुसलेल्या मनानं शोधला, पण हाताला लागला नाही. दुसरं वरीस असंच सरलं. लावण्यानं मुसमुसलेल्या रात्री यायच्या आणि देहधर्माचे सोपस्कार पार पाडून आल्या वाटेनं परतायच्या. त्यात ओढ नव्हती, आकर्षण नव्हतं. होते फक्त गालावर ओघळणारे मुके अश्रू. धनाजीची धसमुसळी मिठी वस्तीला आलेल्या एखाद्या पाहुण्यासारखी यायची. तिच्यात तो आवेग नव्हता. अंधाराचा काळा डोह उसळ्या मारून शांत व्हायचा. कुशीवर वळून तो तोंड फिरवून झोपायचा आणि पारूची उशी डोळ्यातून थेंब थेंब पाझरणाऱ्या आसवांनी उदास वाण भिजायची. देवळीतल्या दिव्याची वात झुरत झुरत जळायची. घरभर भरलेल्या अंधाराशी झुंजायची आणि मग गलितगात्र होऊन मान टाकायची. पारूच्या घरात उजेड होत नव्हता, पण काळोख मात्र दात विचकत विकट हास्य करत तिला चिडवायचा. तिसरं वरीसही असंच रिकाम्या हातानं आलं आणि गेलं. पारूच्या पोटावरनं फिरणाऱ्या हाताला कधी काही लागतच नव्हतं. दर महिन्याला भिजणारा पदर नित्यनेमानं भिजायचा. वाटायचं कधीतरी पदर कोरडा दिसावा. आणि आज पुन्हा नजरेनं टिपलेला चिमण्यांचा लढीवाल प्रणय मनात वणवा पेटवून गेला. धनाजीच्या वाटेकडे डोळे लागले. अचानक चोळी घट्ट झाल्यासारखी वाटू लागली. लुगड्याआड दडलेले केळीचे खांब जडावले. वाऱ्याची वेडी झुळूक अंगावर काटा फुलवू लागली. ढगांच्या झुंडी एका जागेवर एकवटल्या दाटीवाटीनं उभ्या राहिल्या.
चिमण्यांची जोडी घरटं बांधण्यासाठी जोमानं कामाला लागली होती. मधूनच चोचीला चोच लागत होती. चिमणी पंखांची फडफड करत खाली बसायची. तो पुन्हा पाठीवर बसून तिला तृप्त करायचा. कडाडकड विजेचा लोळ कोसळला. तो तिच्याच अंगावर कोसळल्यागत तिला वाटलं. विजेच्या थैथयाट करणाऱ्या आसुडासोबत काळ्याकुट्ट ढगांनाही चेव चढला. त्यांचाही गडगडाट आभाळात ढोल वाजवायला लागला. वारा सैरभैर झाला. पाला पाचोळा उडवत बेभान होऊन पळायला लागला. पळता पळता झाडांना गुदगुल्या करायला लागला. झाडं पोट धरून हसायला लागली आणि मग अमृत कुंभातले मोती निखळू लागले. 1, 2, 3 आणि मग एकामागे एक सोन्याच्या लडी उलगडायला लागल्या. मोत्यांच्या सरीवर सरी धरणीच्या गळ्यात पडल्या. पारूच्या उदास मनावरील कोळिष्टकं तटातट तुटली. पायातील अपूर्णत्वाच्या बेड्या आपसूक निखळल्या. पाणी होऊन अंगणातून वाहायला लागल्या. पारूच्या पोटावर मोर थुईथुई नाचू लागला. ती अंगणात आली, स्वैर झाली. बेभान होऊन लोकलाजीची बंधनं भिरकावून दिली. वरुण राजाच्या कुशीत शिरली. आभाळातून झेपावणारी प्रत्येक सर तिच्या अंगावर वात्सल्य उधळू लागली. मळकटलेली ओटी खळाखळा धुवून स्वच्छ करू लागली. मातृत्वाच्या बीजधारणेसाठी तयार करू लागली. पारू कोसळणाऱ्या पावसात किती वेळ भिजत होती याचं तिलाही भान नव्हतं. पारू, अगं ये पारू, अगं घरात अंधार पडलाय, दिवा तरी लाव. अगं पावसात नाचाया बारकी पोर आहेस वय ग, हा? सासूची हाक कानी पडताच ती भानावर आली. चिंब भिजलेल्या अंगानं आणि सुखावलेल्या मनानं घरात पळाली. भिजलेल्या पायांच्या पाऊल खुणा कुणाला तरी घरात येण्यासाठी खुणावत होत्या. ती अंधारलेल्या खोलीत आली, मनसोक्त भिजून. अंगाला घट्ट मिठी मारणारं लुगडं सोडलं. खूळ लागल्यागत ते मिठी सोडायला तयारच नव्हतं. हटवा दिनिस्त असं म्हणून तिने त्याला दूर सारलं. एक मुरका मारला. केळीच्या खांबागत भरलेल्या पिवळ्या मांड्या तिला वाकुल्या दाखवायला लागल्या आणि ते पाहून चोळीमागं अंग चोरून बसलेली पाखरं शहारली. मौशार गुलाबी चोची टणक होऊन ताठरल्या. त्यांच्या गळ्याभोवतालचा सावळा गोप अधिकच गहिरा झाला. दोन्ही हाताचे अंगठे आणि तर्जनी एकमेकांना भिडले. तिने हलकेच चोळीची गाठ सोडण्याचा आटापिटा केला, पण पावसात भिजल्यामुळे गाठ अधिकच घट्ट झाली होती, रुसून बसली होती. आता काय करावं? चोळीच्या घळीत दोन्ही हाताची बोटं रुतवून टराटरा फाडून टाकावी असं वाटलं, पण काहीतरीच काय म्हणून ती पुन्हा चोळीच्या गाठीला भिडली. एकदाची गाठ सुटली. हुश्य करत अंगातली चोळी काढली, लुगड्यावर टाकली. खुट्टीवरलं धनाजीचं धोतर घेऊन त्यालाच अंग पुसलं. अंग पुसताना धोतराचा स्पर्श मादक अनुभूती देऊन गेला. कोमल अंगाला कोरडं करताना स्वतःचेच हात मिलनाचं तोरण बांधू लागले. छातीवरची भरदार गोलाई क्षणिक हिंदकळली, लाजून चुर्र झाली. कोरडं लुगडं नेसली. पदराखालच्या बहराला धनाजी येईपर्यंत तसाच झोका खेळू द्यावा असं वाटलं. अगं पारू ग, अगं करतीस तरी काय? दिवा लाव म्हणलं तर कुठं उलातली कोण जाणे? सासू तणतणली. पण कोण जाणे, आज तिला सासूच्या बोलण्याचा राग आला नव्हता, उलट गंमतच वाटली. घाईघाईने अंगात चोळी घातली. चोळीची गाठ मुद्दामच सैलसर बांधली. हिंदोळे घेणारा छातीवरचा भार खूप सुखावीत होता.
खरं म्हणजे सगळ्या अंगातनं एक आसक्त चेतना प्रवाहित झाली होती, अगदी लग्नाच्या पहिल्या रातीवाने. भटजींनी अंतरपाट धरला होता. एका बाजूला ती नटून थटून डोळ्यात लाज पांघरून उभी होती. पलीकडे मुंडावळ्याचं भलं मोठं बाशिंग सावरीत धनाजी रुबाबात उभा होता. लबाड हसत होता. शुभमंगल झालं. भटजींनी अंतरपाट दूर केला. सनई चौघडा वाजला, ताशा कडाडला, शेकडो हातांनी टाकलेल्या अक्षता डोक्यावर पडल्या. धनाजीची मान तिच्या पुढे झुकली. खालच्या मानेनं तिने हात उंचावले. हातातील गुलाब फुलांचा हार धनाजीच्या गळ्यात घातला. त्यांनीही तिच्या गळ्यात हार घातला. सहजीवनाच्या पदराची गाठ त्याच्या शेल्याला बांधली. 7 जन्मांच्या वचनाच्या सप्तपदीचं पहिलं पाऊल त्याने टाकलं. त्याच्या पावलावर तिचं पाऊल पडलं. मंगळसूत्राच्या बंधनानं ती त्याच्याशी बांधली गेली. सगळ्या सोयऱ्यांच्या जेवणाच्या पंक्ती बसल्या. धनाजीच्या हाताने तिने पहिला घास घेतला. त्यालाही भरवला. भातुकलीच्या खेळातील बाहुला धनाजीच्या रूपानं तिचा खरा खुरा नवरा झालेला होता. नवरी होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं. माहेरच्या घराशी अंगणाशी जोडलेलं तिचं बालपण तिथंच सोडावं लागलं. तारुण्याचा फुललेला वसंत तिला धनाजीच्या घरी घेऊन आला होता. दाराच्या उंबऱ्यावरील धनधान्यानं काठोकाठ भरलेला मंगल कलश उजव्या पायानं लवंडून ती घरात आली. देवदेवतांचे सोपस्कार पार पडले तेव्हा मध्यरात्र झालेली होती. चंद्र डोक्यावर आला होता. लुकलुकणाऱ्या लक्षावधी चांदण्यांचा उत्साह ओसंडून चाललेला होता. चिरेबंदी वाड्यातील फुलांनी सजलेली एक खोली तिची वाट पाहत होती. कोपऱ्यात जळणाऱ्या समईची मंद ज्योत पारूच्या वाटेवर प्रकाशाच्या पायघड्या घालीत होती आणि चालताना तिला अधांतरी चालत असल्यासारखं वाटत होतं. ती आली. पलंगावर विसावली. दरवाजाला अलगद कडी घालून धनाजी आला. तिच्या शेजारी बसला. ती नखशिखांत शहारली. घशाला कोरड पडल्यासारखं झालं. अगदी मनकवड्यासारखं त्याने तिच्या मनातलं ओळखलं आणि म्हणाला, पाणी पाहिजेन का? तिने हलकेच मान हलवून होकार दिला. तो उठला. तांब्यातलं पाणी पेल्यात ओतून तिच्या पुढे धरलं. गोऱ्या मनगटावर हिरवा चुडा मिरवीत तिचा हात पुढे आला. त्याच्या हातातील पाण्याचा पेला घेताना बोटांचा स्पर्श झाला. एक नागिण अंगावरनं सळसळत आरपार गेली. नागफणीच्या काट्यावानी अंगावर काटा आला. घोडभर पाणी पिऊन तिने पेला खाली ठेवला. धनाजीनं तोच पेला उचलला, ओठाला लावला. समईची ज्योत लाजली. तिने डोळे मिटले. धनाजीचा हात पारूच्या खांद्यावर स्थिरावला. थरथरत्या बोटांनी कानातील कर्णफुलांना टिचकी मारून झोका दिला. पारूचं काळीज थरारलं. डोक्यावरचा पदर भेदरून खांद्यावर आला. केसांचा आंबाडा सुटला. केसात माळलेल्या मोगरीच्या फुलांचा मोहक सुवास आव्हान देत धनाजीच्या स्वाधीन झाला. केसावरनं फिरणारा त्याचा हात हनुवटी खाली आला आणि हनुवटी हलकेच वर करून धनाजी अस्फुट पुटपुटला. पारू. तिचा जीव कंठाशी आला. ती कोणत्याही क्षणी त्याच्या बाहूत कोसळेल असं वाटलं. स्वतःला महत्प्रयासानं सावरत ती उत्तरली, जी. आणि मग सर्वत्र शांतता भरली. आपण कोण आणि कुठे आहोत हेही समजेना. स्वतःचं अस्तित्व शोधताना धनाजीच्या ओठांनी तिच्या ओठांना शोधलं. उष्ण श्वास तिच्या देहात खोलवर उतरले. त्याच्या मिठीच्या झोक्यावर ती झोके घ्यायला लागली. हिरव्या चोड्यातली एक बांगडी फितूर झाली. टचकन टिचली. कोवळ्या मनगटात टोचली. एक हवी हवीशी कळ अंगातनं सरसरत गेली.
पारू धनाजीची अर्धांगिनी झाली तेव्हा पहाट झाली होती. गार वारं अंगाला गुदगुल्या करू लागलं. डोळ्यावरची जादुई धुंदी हटायचं नाव घेत नव्हती. पारू पुन्हा धनाजीच्या उत्कट कुशीत शिरली. लगबगीनं पारू बाहेर आली, दिवा लावला. सासूला हसून विचारलं, आत्याबाई चहा ठेवू का? बघ बाई, तो खेळून झाला असन तर ठेव, नाही तर वाहून जाऊ दे अजून एक डाव. अव असं काहून म्हणता वा आत्या? अव पहिला पाऊस आहे, अंगा घेतला म्हणजे लय बरं वाटतं बघा. बोलता बोलता तिने चहाचं आधण ठेवलं. अगं पण पावसात भिजाया तू बारकी पोर आहेस का? हा? सासू डोळे फिरवत म्हणाली, नसं नका, आणि तशी बी म्या तुमची पोरच आहे, पण तुम्ही पहिल्यावानी मला जीवच लावत नाही. लगीन झालं तेव्हा आईवानी जीव लावला, म्या बी तुमचा मान पान जीवापाड जपला. पण काय चुकलंय का काय? काय बी समजा बघा, तुम्ही तर निस्ता रागराग करतात. म्हणता म्हणता पारूनं चहाचा कप सासू पुढे ठेवला. अगं तू ह्या सासऱ्याला बी दे ग. त्यासनी बी दिलाय, तुम्ही घ्या आत्याबाई. आत्याबाई, या वर्षाला वळीव येळावा आलाय म्हणजे शुभ शकून झाला म्हणायचा. हा ते समजा खरं आहे ग, पर काय हो? पारू उत्सुकतेनं म्हणाली. अगं वळीव येळावा आला, पानकाळा बी येईन, पीक पाण्याची आबादानी होईन, पण 3 वरीस झालं ज्याच्या पायी जीव तळमळतोय त्यो काही येत नाही. वाट तरी किती बघायची? धनुचे जोडीदार 2-2 लेकराचे बाप झाल्यात, आमचंच नशीब फुटकं म्हणायचं, दुसरं काय? मनसोक्त कोसळणारा वळीव थेंबा थेंबानं कमी झाला, आडुश्याला विसावला. आभाळातील ढगांचा बाजार उठला, हवेत गारठा भरला. वळवानं घातलेला धिंगाणा झाडाखाली स्पष्ट दिसत होता. पानावर लोंबकळणारे थेंब झाडाखालून वाहणाऱ्या पाण्यात टुपुक टुपुक पडत होते. मोठाले बुडबुडे होऊन तरंगत तरंगत पुढे जात होते. खोप्यातली पाखरं बाहेर आली. पंख फडफडवीत अंगावरचं पाणी झटकून भरारी घेऊ लागले. पारू बाहेर आली, धनाजीची वाट पाहू लागली. मान वळवून तिने पाहिलं. वळचणीच्या लाकडाजवळ आडुश्याला चिमणा चिमणी शांत बसलेले होते. घटकाभरानं धनाजी आला. बैलांच्या घुंगरमाळा खिदळल्या. गाडीच्या चाकांनी खडखडाट करून घसा खाकरला. पारू लगबगीनं बाहेर आली. धनाजीच्या अंगावरनं वळीव पाझरत होता. असंच बेभान होऊन पळत जावं आणि धनाजीला मिठी मारावी, त्याच्याशी चिमणा चिमणीचा दुपारचा खेळ खेळावंसं वाटलं. त्याच्या राठ ओठांवर आपले नाजूक ओठ ठेवून त्याला चेतवावं. तटतटणाऱ्या चोळीचा भरगच्च गाभा त्याच्या छातीवर दाबावा. पण उन्हाळ वाऱ्यागत उधळलेल्या भावनांना आवर घालणं भाग होतं. अजून दिवे लागण व्हायची होती. त्याच्या कपड्यावरून निथळणाऱ्या वळीवाला परसदाराच्या दोरीवर टाकायचं होतं. पाय मंदावले. डोळ्यातलं मदनाचं आव्हान क्षणात खुंटीला टांगलं. तो ओसरीवर आला. सासूबाई नेमक्या कडमडल्या. त्याला सामोरं जात म्हणाल्या, पारू चुलीव पाणी ठेव ग, लेकरू भिजलंय, गारठलं असन. ती मागे फिरली, चूल पेटवून पाणी ठेवलं. चुलीतला जाळ तिला जाळू लागला. न्हाणीघरात आंघोळीसाठी पाणी काढलं. सासूला म्हणाली, आत्याबाय आंघोळीला पाणी काढले म्हणून सांगावं, आणि चहा का दूध घेणार ते बी विचारा. अगं दूध न ग, चहाच ठेव. धनाजीचा आदेश ऐकू आला. आंघोळ करून तो बाहेर आला. चहाचा कप घेऊन ती पुढे झाली. एक हात छातीवर ठेवून सूचकतेनं म्हणाली, दूध घेतलं असतं तर बरं झालं असतं. नको, दुधाचा लय काठाळा आलाय. तिच्या काळजात चर्र झालं. दुपारपासून पेटलेला वाणवा विझणार की रात्रभर तिला जाळणार? काय होणार?
काय होणार हे समजण्यासाठी रात्र होईपर्यंत थांबावं लागणार होतं. चोळीची सैलसरगाठ आणखीन सैल झाल्यासारखं वाटलं. फुरफुरणाऱ्या बैलासारखं धडका देणारं सौंदर्य अंग अवघडून शांत बसलं. जडावलेल्या पावलांनी पारू चुलीजवळ बसली. भाकरी थापल्या. वांग बटाट्याचं झणझणीत कालवण केलं. मनात गुलकंद भरला होता म्हणून धनाजीच्या आवडीची शेवयाची खीर आणि घरगुती दह्याची कढी केली. 4-2 कुरड्या तळल्या. बेसनाचं पीठ कालवून त्यात ओवा घातला. खमंग भज्याचे 2 घाणे तळले. एकूणच जेवणाचा बेत तिच्या मनासारखा झाला होता. खरं तर काय करायचं तिने असं काहीही ठरवलं नव्हतं. जसं मनात आलं तसं ती बनवत गेली. जेवणाची पानं वाढली. धनाजी पाटावर बसला तेव्हा तो आश्चर्यानं सुखावला. डोळे भरून पारूकडे बघितलं. शेजारी बसलेल्या आईकडे पाहून म्हणाला, "आये, आज काय शनिवार आहे का काय?" "अरे आता कुठलं शनिवार? शनिवार श्रावणाच्या महिन्याच्या पंचमीला सुरू होत्यात नव का?" "नाही म्हणजे जेवणाचा एवढा फक्कड बेत केलाय म्हणून विचारलं म्या." त्यानं चोरट्या नजरेनं पारूकडं पाहून डोळा मिटला. पारू मोहरली, लाजून खाली पाहू लागली. "काय की बाबा, तुझ्या बायकोच्या मनात कवा काय येईन आणि ती कवा काय करीन ते तिचं तिला ठाव. आता पैकी दुपारी पावसात बारक्या पोरीवाने नाचत होती." "वय ग?" धनाजीनं विचारलं. पारू गप्प. ती बोलणार तरी काय आणि सांगणार तरी काय? तिला जे काही सांगायचं होतं ते त्याच्या मिठीत शिरून सांगायचं होतं. खीर खाऊन त्यांनी वाटी खाली ठेवली. समाधानाचा ऐस पैस ढेकर दिला. "वा, काय जकास बेत झालाय आहे. आता फक्त एक येडा पाहिजेल पाय. मग अशी झोप लागन तर सकाळ पावतर डोळा उघडायचा नाही." "तुम्ही व्हा मोर, म्या इडा घेऊन आलीच." पारूनं इशारत दिली तसा तो उठून झोपण्याच्या खोलीत गेला. सगळ्यांची जेवणं झाल्यावर पारूनं आवराआवर केली. खोकणाऱ्या सासऱ्याच्या अंगावर उबदार पांघरूण घातलं. पाण्याचा तांब्या भरून उश्याशी ठेवला. पानाचा विडा घेऊन ती जाऊ लागली आणि सासूनं हटकलं. "पारू, अगं माझ्या पायाला जरा त्याला चोळ ग. गारठ्यानं वात चढला तर रातभर ठाणाकत्यान." पारूच्या हातातला पानाचा विडा हिरमुसला. विडा बनवताना तापू लागलेलं तिचं रक्त थंडावलं. दुपारपासून सुखाला कवळी घालू पाहणारं मन उदास झालं. सासूला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. नाईलाजानं ती उठली. तेलाची वाटी घेऊन सासूचे पाय तेलानं चोळू लागले. "अगं, त्याला गरम करून आण. ते बी वेगळं सांगाय पाहिजे वय ग. कवा तरी एखादं काम मनानं कर की. सांगितल्या बिगर काम धड होणारच नाही." झालं. सुखाला धरू पाहणारं तिचं अधीर मन पुन्हा ठेचकाळलं. बाहेर ढगांचा ढोल पुन्हा वाजू लागला. वेशी बाहेर गेलेला पाऊस थेंबा थेंबानं पुन्हा परतला. टपटपणारा प्रत्येक थेंब पारूचं अंग चेतवू लागला. सासूच्या पायाचे चोचले पुरवून ती उठली, पण गप्प बसेल ती सासू कसली. ती कूस बदलत म्हणाली, "आणि हे पाय, आता उगा कुचू 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 बोलत बसू नका. सकाळी त्याला येरवाळी माळ्यात जावं लागते. झोप पुरी व्हायला पाहिजे, नाही तर दिसभर डोसकं भन भन करते." सासूला काय म्हणायचंय ते पारूनं ओळखलं. लय राग आला. असं जाऊन नरडं दाबावं वाटलं. दिसभर नवरा बाहेर वाता, रातच्याला भेटतोय, थोडंफार बोलाय नकोय. ही अशीच गपगप झोपत होती का? आपण आई समजून हिच्यासाठी दिसभर राबायचं आणि ही शेवटाला सासूच्या वळणानच जाणार. दुपारपासनं आणखी तिदा गाराठला आणि तापलं ते काय असं शांत राहणार आहे वय? आणि ते बी गळ्यात देवा बामणाच्या साक्षीनं बांधलेलं मंगळसूत्र, कपाळावर ठसठशीत कुकू, हातात हिरव्या बांगड्या असणाऱ्या बाईचं. मनातल्या मनात पुटपुटत ती दबक्या पावलांनी खोलीत आली.
धनाजी भिंतीकडे तोंड करून झोपला होता. मनात शंकेची पाल चुकचुकली. हातातोंडाशी आलेला घास कोणी हिसकावून घेतल्यासारखं वाटलं. त्यांचं तरी काय चुकलं म्हणायचं? वाट पाहून झोपला असन. हातातला विडा कळवळला. पलंगावर बसता बसता तिने विचारलं, झोपलेत का जागेत व? सगळं तसंच शांत. खिडकीच्या कवडशातून पावसाची रिपरिप वाढल्याचं जाणवत होतं. टपोऱ्या थेंबांनी पुन्हा ताल धरला होता. सुई सुई करणारं गार वारं अंगातली झिंग चेतवायचं काम करू लागलं. मंद स्मित करणारा देवळीतला दिवा ताजा तवाना वाटत होता. कदाचित आपण चिमण्यांचा खेळ खेळणार आहोत हे त्यांनी ओळखलेलं असावं आणि ते पाहण्यासाठी तो अजूनही जागा असावा. कडाडकड पुन्हा विजेचा लोळ कुठेतरी कोसळला आणि नेमकी त्याच वेळी धनाजीनं तिच्या कमरेला उजवा हात घालून आपल्या डाव्या बाजूला ओढलं. तिच्या कमरेला त्याच्या पायाचा विळखा पडला. तिच्या पदराखालच्या सैलसर चोळीतलं मोकळं ढाकळं रुपडं त्याला जाणवलं. डावा हात तिच्या अंगाखाली गेला. उजवा हात पदराखालच्या चोळीतली पायवाट शोधायला लागला. तिने त्याचा हात तिथेच क्षणभर दाबून धरला. मग हलकेच बाजूला सारला. हातातला विडा त्याला भरवला. स्वतःच्या हाताने चोळीची गाठ सोडली. बांधलेलं सौष्ठव मोकळं केलं. त्याच्या ओठावर ओठ ठेवून डोळे मिटले. दिव्याची ज्योत किंचित फडफडली आणि पुन्हा ताठ होऊन जोमानं जळू लागली. दुपारची चिमणी पारूच्या अंगात आणि चिमणा धनाजीच्या अंगात संचारला होता. आपल्या तोंडातला विडा त्याने तिच्या तोंडात सरकवला. निखाऱ्यावरची राख झटकल्यावर तो पुन्हा रसरशीत पेटावा तशी ती पेटली. तोंडातला विडा त्याच्या तोंडात सारून घट्ट बिलगली. खोलवर घेतलेले श्वास एका मधुर लयीत उरातनं बाहेर पडायला लागले. खोलीतली शांतता अधीर होऊन नाचू लागली. पावसाची रिपरिप, वाऱ्याची सुईसुई, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट एका ताला सुरात टिपेला पोहोचला. दिव्यानं शेवटची फडफड करून तृप्त होऊन डोळे मिटले. पारू आणि धनाजीच्या अंगातनं वळीव पाझरत होता. ती त्याच्या मिठीत शिरली. आढ्याकडं बघता बघता दबक्या आवाजात बोलू लागली. चिमण्यांचा खेळ, वळवाचा धिंगाणा, तिचं चिंब चिंब भिजणं, पेटत्या अंगानं त्याची वाट पाहणं, सारं सारं त्याला सांगितलं. तो शांतपणे ऐकत होता. हातात हात घेऊन एक गोंडस स्वप्न उघड्या डोळ्यांना दिसू लागलं. मिट्ट काळोखात हाताला लागत होते फक्त अनावृत्त देह. त्याची उंची आणि खोली सर्व काही ओळखीचं. धनाजीचा हात पारूच्या मानेपासून पोटापर्यंत फिरता फिरता तिच्या छातीवर थांबला. पारूनं डोळे मिटले होते. कित्येक दिवसांनी तिचं हरवलेलं सुख तिला सापडलं होतं. खिडकीच्या कवडश्यात काहीतरी चमकल्याचं दिसलं. लाल हिरव्या रंगाचा उजेडाचा एक ठिपका पेटत होता, विझत होता. धनाजी एकटक तिकडं पाहत असताना त्यानं जागा सोडली. धनाजीची भिरभिरती नजर अंधारात त्याचा शोध घ्यायला लागली आणि त्याला अगदी जवळच तो दिसला. पारूच्या पोटावर तो विझत होता, पेटत होता. पारूला हलकच हलवीत धनाजी कुजबुजला. पारू, ए पारू, अगं तुला काय दिसलं का? नाही. ती अर्धवट झोपेत असल्यासारखी पुटपुटली. अगं डोळे उघड. कोण आलंय पाय तरी. कोण आहे? अगं तशीच गपरा. काजवा आहे, काजवा. काजवा? कुठे?
तू ह्या पोटाव. तिची नजर पोटाकडे वळली. लाल हिरवा उजेड चमकत होता, विझत होता. तिला खूप अप्रूप वाटलं. देवत्वाचा अद्भुत अंश तिच्या कुशीत आडुश्याला आल्यासारखं वाटलं. एक गोड शिरशिरी ओटी पोटात जाणवली. समाधानानं पेंगुळलेल्या स्तनाग्रांना जाग आली. पान्हा फुटल्यासारखं वाटलं. श्वास रोखून बसलेला पान्हा फुटून अमृताच्या धारा सुर्र करत बाहेर पडाव्यात, चुटू चुटू करणाऱ्या इवल्याशा तोंडात उतराव्यात असं वाटलं. आसुसलेलं मातृत्व खुणावू लागलं. हरवलेले असे कित्येक क्षण अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनी शोधत असतानाच ती झोपी गेली. तिला कुशीत घेऊन धनाजीही झोपला. अचानक आलेला काजवा पुन्हा खिडकीच्या आडोशाला बसला होता. आपला हिरवा लाल उजेड पसरवीत त्यांच्याकडे बघून हसत होता. अंगावर निसर्गाची श्रीमंती पांघरून आलेला प्रत्येक क्षण, धसमुसळा वळीव, कडकडणाऱ्या विजा, गडगडणारे ढग वाऱ्याच्या पाठीवर बसून दूर गेले. हळूहळू सर्व काही शांत झालं. झाडांच्या पानावरून ओघळणारे चुकार थेंब तेवढे टप 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 करत होते. श्रोते हो, हा होता राजेश जगताप लिखित आडुसा या कादंबरीचा पहिला भाग. श्रोते हो, या कादंबरीच्या निमित्तानं आपल्या चॅनलवर जी स्पर्धा सुरू झालेली आहे ती लक्षात घ्या. आडुसा या कादंबरीच्या सर्व भागात मिळून राजेश जगताप सरांच्या आगामी 2 कादंबऱ्यांची नावं आहेत. ती कादंबरींची नावं ओळखा आणि आम्हाला व्हॉट्सअप करून तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ID आणि ती 2 नावं असं व्हॉट्सअप करा. विजेत्या 5 स्पर्धकांना आडुसा या कादंबरीची एक प्रत राजेश जगताप सरांतर्फे मोफत मिळणार आहे, हे लक्षात घ्या. चला श्रोते हो, पुन्हा भेटूयात राजेश जगताप लिखित आडुसा या कादंबरीच्या दुसऱ्या भागासह उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.